कला, क्रीडा व विद्येची जननी म्हणजे विद्यापीठ. माननीय प्राध्यापक डॉक्टर PS पाटील. कलेतून समाजाचे प्रबोधन करणे ही आपली संस्कृती आहे. माननीय कौस्तुभ गावडे. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या 45व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन. शिवाजी विद्यापीठाचा 45वा युवा महोत्सव आयोजित करण्याची संधी तंतुवाद्याचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या मिरज शहरास मिळाली. याचा आम्हास आनंद होत आहे. त्यामुळे हा सोहळा पाहण्याची संधी मिरजवासियांना मिळणार आहे. या महोत्सवातून अनेक गायक, वादक, कलाकार तयार होत असतात. ही मिरजवासियांसाठी पर्वणी आहे. श्री स्वामी विवेकानंद संस्थेचा आमच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे, असे उद्गार माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या 45व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना काढले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आणि शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवाजी विद्यापीठाच्या 45व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे उद्घाटन विधानसभेचे सदस्य माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर PS पाटील होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कौस्तुभ गावडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू PS पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थी जातात. शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील 300 महाविद्यालयांतून शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयास मध्यवर्ती युवा महोत्सव आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. ही स्पर्धा निकोप वातावरणात झाली पाहिजे. कला, क्रीडा व विद्येची, ज्ञानाची जननी म्हणजे विद्यापीठ होऊ दे, असा विद्यापीठाच्या गीतातच उल्लेख आहे. त्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांनी आरोग्य संपन्न, ज्ञान संपन्न तसेच कला संपन्न होणे गरजेचे असते. भारतीय संस्कृतीस जगात मोठे मानाचे स्थान दिले जाते. संस्कृती संवर्धनाचे कार्य शिवाजी विद्यापीठ करते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माननीय कौस्तुभ गावडे म्हणाले, युवकांच्या महोत्सवासाठी अध्यक्ष म्हणून येण्याची संधी मिळाली ही मोठी गोष्ट आहे. भारताचे उद्दिष्ट विकासाची संधी सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. भारताच्या विकासात युवकांचा मोठा वाटा आहे. जगामध्ये भारतात युवकांची संख्या जास्त आहे. बापूजी साळुंखे यांनी आपल्या संस्थेस युवकांचे म्हणजे श्री स्वामी विवेकानंद यांचे नाव दिले. क्रीडा, विज्ञानाच्या क्षेत्रात आपला विद्यार्थी गेला पाहिजे, हा बापूजी साळुंखे यांचा मानस होता. त्यांचे गुरु आप्पासाहेब पवार होते, ज्यांनी विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या महोत्सवास कलागुणांचे सादरीकरण होणार आहे, ते महत्त्वाचे आहे. नृत्य, नाट्य, कला यांना राजर्षी शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले. यातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला. हा रंगमंच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी उपलब्ध करून देतो. त्यातून मोठे कलाकार निर्माण होतात. पूर्वी पोवाडा, पथनाट्य यातून कला सादर व्हायच्या, प्रबोधन व्हायचे. ही आपली संस्कृती आहे. हे मराठी रंगभूमीचे योगदान आहे. कलेतून समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाचे औचित्य साधून युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. ही संधी दिली याचा आनंद होत आहे. युवा महोत्सवातून अनेक कलावंत घडतात. कार्यक्रमास विधान परिषदेचे सदस्य माननीय आमदार इद्रिस नायकवडी, शिवाजी व्यवस्थापन परिषदेचे पदाधिकारी डॉक्टर RD ढमकले, ॲडव्होकेट SG परुळेकर, डॉक्टर TS चौगले, डॉक्टर SD जाधव, डॉक्टर देवानंद सोनटक्के, डॉक्टर RH अतिग्रे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे, संस्थेचे सांगली जिल्हा विभाग प्रमुख माननीय प्राचार्य प्रकाश हाके, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य माननीय किशोर जामदार व माननीय विजयराव धुळबुळू आणि महाविद्यालयाशी ऋणानुबंध असणारे मिरजवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर TM चौगले यांनी युवा महोत्सव उद्देशिकेचे अवलोकन उपस्थितांना करून दिले. सूत्रसंचालन डॉक्टर स्वाती हाके यांनी केले. आभार महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव यांनी मांडले. कार्यक्रमात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, संघ व्यवस्थापक, परीक्षक, महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी लोकसंगीत, वाद्यवृंद, लोककला, प्रहसिका, एकांकिका, पथनाट्य, मराठी वक्तृत्व, हिंदी वक्तृत्व, इंग्रजी वक्तृत्व, वादविवाद, शास्त्रीय सूरवाद्य, नाट्यसंगीत, एकाल लोकवाद्य, वादन, शास्त्रीय नृत्य, एकपात्री अभिनय, नकला, भित्तिचित्र निर्मिती, मातीकाम, व्यंगचित्र, लघुपट इत्यादी स्पर्धा पार पडल्या. उद्या शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय समूहगीत, लोकनृत्य, मूकनाट्य, एकांकिका, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य एकल वादन, सुगम गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय गायन, स्थळ चित्रण, स्थळ छायाचित्रण, फोटोग्राफी, कातरकाम, मेहंदी रचना, रांगोळी या स्पर्धा होणार आहेत. शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शोभायात्रा व समारोप समारंभ महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.